1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज, लोकांची फसवणूक करण्याचं काम सुरू, शरद पवारांची टीका. तर सत्तेचा माज डोक्यात गेला की गैरवापर सुरू होतो, सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा, शरद पवारांची महायुती सरकारवर टीका. आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार, ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार. महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ तर मोठा वाटणारा भाजपा आता छोटा भाऊ बनलाय, अजितदादा गट तर अजूनच छोटा झालाय, रोहित पवारांचा निशाणा. दिल्लीवरून निरोप आला की पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा, मात्र पवारांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले, माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सरकार विरोधातील मोर्चात सत्ताधारी पक्ष, भाजपचे नेते रावसाहेब दानवे सहभागी, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं दानवे मोर्चात. सत्तारांच्या कार्यक्रमातील गोंधळ प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा. पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर होती, नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट. पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही, गडकरींचं वक्तव्य. विरोधी पक्षांना मूल्यांसाठी नितीन गडकरींना सल्ला दिला असेल तर चूक वाटत नाही, गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महत्वाची बातमी आहे, 7 दिवसांपासून पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते योगेश धरम यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे. योगेश धरम यांना चक्कर आल्यानं ते स्टेजवरच कोसळलेत. दरम्यान ही दृश्य आपण पाहत आहोत. आंदोलनकर्ते योगेश धरम यांची आता तब्येत खालावलेली आहे, तर अचानकच तब्येत बिघडल्यानं ते स्टेजवरच कोसळले. भाषणावेळी भुजबळांची हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती. नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यान प्रकार, आवाजामुळे भाषण कसं करणार, भुजबळांचा सवाल. अमरावतीच्या हनुमान चालिसावाल्या बाईंनी नाशकात भुजबळ फार्मसमोर चालिसा वाचावी, भुजबळांवरून राऊतांचा नवनीत राणांना टोला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी. हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. हैदराबाद सातारा गॅझेटबाबत लवकरच निर्णय होईल, संदीपान बुमरेंची प्रतिक्रिया. काँग्रेसकडून 48 लोकसभा मतदारसंघामध्ये निरीक्षकांची नेमणूक. हायकमांडकडून परराज्यातील आमदार आणि खासदारांवर जबाबदारी. निरीक्षक साप्ताहिक अहवाल केंद्रीय काँग्रेस समितीला पाठवणार. पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची चर्चा निष्फळ. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक होणार. अॅडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार. अजित पवारांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर. बारामतीतील आबा गणपतीच्या उत्सवात समर्थकांची बॅनरबाजी. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटातील 2 गटात संघर्ष. आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत सूर्यवंशींमध्ये आक्रणी अक्कलकुवा मतदारसंघावरून संघर्ष. बीडच्या परळीत रस्त्याचं काम न करता बिलं उचलली. अधिकारी आणि गुत्तेदाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गणेश देवकते यांचं आमरण उपोषण. बाबासाहेब आंबेडकरांना उशिरा भारतरत्न देण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांना 1990 साली भारतरत्न देण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वक्तव्य. नागपूरमधील धम्मदिशा सोहळ्याच्या मंचावर राजकीय नेत्यांना न बोलवण्याचा निर्णय. धम्मदिशा सोहळ्याच्या मंचावर फक्त बौद्ध भंते असणार, सचिव राजेंद्र गवईंची माहिती. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुखमध्ये धनगर आरक्षणासाठी मोबाईल टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन. यशवंत सेनेचे गजानन बोरकर यांचं आंदोलन. कांदा निर्यात शुल्क कमी झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आनंदी. जिल्ह्यात 15,600 हेक्टरवर कांद्याची लागवड.